guys, good morning. Welcome back to new vlog. कसे आहात सगळे? It's 10 o'clock and the date is 29th December. मी तर आपला दिवस चालू केलेला आहे गुड न्यूट्रिशन बरोबर आणि आता व्लॉग पण स्टार्ट करूयात. लेट्स स्टार्ट दी व्लॉग. प्रॅक्टिस बघणार आहे आपण. मोस्टली ऑडिशन्सची प्रॅक्टिस तुम्ही म्हणू शकता त्याला, कारण मुलांचा आता त्या लेवलला अभ्यासक्रम गेलेला आहे की ते आता ऑडिशन्स देणार आहेत व्हेरी सून लाईव्ह, बट त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. सो व्हॉट यू आर गोइंग टू सी नाव, दॅट इज द पार्ट ऑफ ॲक्टिंग बॅच, लाईव्ह ऑडिशन्स, हाऊ टू गिव्ह अँड हाऊ टू प्रेझेंट मोनोलॉग्स. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट दॅट practice. Action. Hello everyone, my name is Amit Lilabhai Tukadia. I am 19 years old and I am from Baramati, a place near Pune. My height is 174 centimeters and my weight is 89 kgs. My hobbies are playing badminton and cricket. Apart from that, I have my interest in acting and dancing and I aim to become a successful actor in this film industry. These are my profiles: my front profile, my left profile, my right profile. My contact number is 7028191008. Thank you. Action. तू समझता क्या है अपने आप को? क्या मिला तुझे मेरे बारे में झूठ फैलाकर? मैंने तुझे अपना दोस्त नहीं, अपना भाई माना था. तू भी वैसा निकला. क्या कमी रह गई थी मेरे दोस्ती में? तूने मेरी दोस्ती का मजाक बना दिया. एक बार, सिर्फ एक बार मेरे पास आता, मुझे समझने की कोशिश करता, तो शायद ये दिन ना निकला. लेकिन अब नहीं, अब और नहीं. आज से तेरे मेरे रास्ते अलग. तेरी मेरी दोस्ती खत्म. अपनी शक्ल मत दिखाना मुझे कभी, समझा? कंटिन्युअसली रडायची, रागायची, ऍक्टिंग करणं गरजेचं आहे. रडत चिडायचं, चिडत हसायचं, हसत रडणं, त्या इमोशन जम्प्स करणं किंवा मर्ज करणं, हे येणं गरजेचं आहे. मी मध्ये पण बोललेलं आहे की मर्ज करणं लास्ट टाइम हो का, कधीतरी बोललेलं, तर ते लक्षात ठेव. बाकी मला आवाज ओके वाटला. आज आवाजात वेगळा पण आलेला आहे, तो इमोशनल फ्लो येतोय, रट्टा नाही मांडलेला दिसत. पण एक जाणवतंय, तू नशील करत ते तरी पण जाणवतंय, तर हा ड्रॉबॅक आहे. विसरल्याचं फिलिंग येतंय मला. मी काय बोलतो, तू नशील करत, समजा ड्रॉबॅक, मला फिलिंग येतंय, तो तुला ड्रॉबॅक आहे, तो मायनस पॉइंट आहे की तू जिथं पॉज घेतो तिथं असं फील येतंय की तू आठवतोस. तो पॉज इमोशनचा नाहीये, तो पॉज आठवण्याचा पॉज येतो. म्हणजे जेव्हा तू ब्लँक होशील ना, तो वाला पॉज मला दिसतोय. पण जेव्हा लिटरली तुला पॉज घ्यायचा आहे, ते इमोशन एक्सटेंड करण्यासाठी, सस्टेंड करण्यासाठी, एक्सटेंड प्लस सस्टेंड, तर त्या टायमिंगला तुझे हावभाव वेगळे पाहिजेत. ते तुझ्या चेहऱ्यावर येतात, ते ब्लँक येतात की आता मी पुढचा डायलॉग काय घेऊ. म्हणजे तुझ्या पाठ आहे, मी म्हणत नाही की तुझं पाठांतर नाहीये, पण मला दिसतंय ते बोलतोय ना मी. येतं लक्षात की काय अभ्यास काय करायचं, काम करतो. अच्छा, हा. आणि ते कसं करायचं तू केल्यानंतर मी सांगू शकतो. करायच्या आधी काय करायचं ते सांगितलंय. मला आता इथनं पुढं तुम्हाला हे सांगायचं की मार्ग दाखवायचं, चालायचंय तुम्हाला त्याच्यावर. कारण मी तुम्हाला तिथपर्यंत चालवत नाही घेऊन जाऊ शकत, कारण मी शिकवलेलं आहे. त्याच्यातनं तुम्हाला आता चॅप्टर्स रिकॉल करायचे सगळे.
आणि हे कुठल्या चॅप्टरचं आहे ते मी न बघता आता सांगू शकतो, कारण मी तेवढा तुम्हाला शिकवलंय फिजिकल मुवमेंट्स, आयब्रोज, आयलिड्स स्मॉल होणं, नोज फुल होणं, ते वाला चॅप्टर. ऍक्शन. दादा दादा मी किती वेळ सांगायचं तुला, मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय, पण तू नेहमी माझी टीका करतोस. मला तुझ्या टीकेची गरज नाहीये, मला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे. चूक मी पण करतो, पण मी त्या चुकीतून शिकतोही. माझा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी नेहमी माझं मनोबल कमी केलास तू का? दादा टीका करणं बंद कर, नाहीतर एक दिवस मी तुझं ऐकायचं सोडून फक्त स्वतःसाठी जगायला शिकेन. दादा काहीच गरज नाहीये, खूप आवाज लो घेतला. तुला त्यात इमोशन आणि सिच्युएशन काय दिली वाच. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय, कॉन्टेक्स्ट पण सांगितलंय, सीन पण सांगितलंय. सीन मोठ्याने वाच. हा हे तुझी सिच्युएशन सीन आहे. हा आता कॉन्टेक्स्ट वाच. म्हणजे आम्ही त्याच्या पुढे इमोशन काय दिले आणि बघू फ्रस्ट्रेटेड आहे ना आणि रिस्पेक्टफुल सांगितलंय. मग फ्रस्ट्रेटेड माणूस कसा बोलणार आहे? दादा किती वेळा तुला सांगू, दादा दादा दादा. ते का दिलेत मी तुला इमोशन? फ्रस्ट्रेटेड आहे ना, जाऊ देत नाही इथं. रिस्पेक्टफुली तू त्याला शिव्या कुठल्याच देत नाहीये, मग त्या रिस्पेक्टफुल मध्ये ते येत आहे ना. दादा काय अरे दादा, प्रत्येक वेळेस तू माझी टीका करतो, माझी चुका करतो. कधीतरी मला सपोर्ट कर, कधीतरी मला समजून घे ना. जग टीका करते, जग शिव्या घालते, माझा मोठा भाऊ आहे यार. तुझा सपोर्ट गरजेचा आहे मला, बाकी तुझ्या टीका आणि चुका काढणारे पद्धत. मान्य माझ्याकडनं चुका होत असेल, मी तुझा छोटा भाऊ आहे, समजून घे ना. त्या टीका आणि माझ्या चुका काढण्याच्या ऐवजी मला सपोर्ट करायचा प्रयत्न करणार आहे. आजपर्यंत बाहेर जगातनं मला फक्त चुकाच ऐकू आले. कोणीतरी कधीतरी माझं समजून घेऊन माझ्या बरोबर गोष्टींचा सपोर्ट करायचा का? इतका काय घाण आणि इतका काय वाईट आहे मी? जर यालाच वाईट असेल ना तर टाकून द्या मला वाईट, नका बोलू माझ्याशी कोणी. इथनं पुढे मी ऐकणार नाही कोणाचं, जातो निघून इथनं. काय मागितलं मी? माणूस आहे, चुका होणं ठीक आहे ना, घ्या ना ते पण समजून, पण मला सपोर्ट तरी करा की असं नाही असं केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस असं नाही असं नाही असं नाही. अरे पण कसं सांगायला कोण आहे मला? भाऊ म्हणायचं स्वतःला, असं कोण वाटतं स्वतःच्या भावाबद्दल? ऍक्शन. Hello, myself Snigdha Shiralkar. I am 19 years old and I am from Baramati, a place near Pune. I am interested in arts. I want to do career in film industry. I want to become a very good actress as well as choreographer. My contact number 7028 191008. My profiles: my front profile, my left profile, my right profile. Thank you. ऍक्शन. प्रत्येक वेळेसच यशासाठी जिंकायची गरज नसते अगं. हारून पण लोक खूप काही शिकतात, तुलाही शिकायला मिळेल. हारून बसणे हा उपाय नाहीये. उठ आणि परत प्रयत्न कर. तुझ्या स्वप्नांसाठी लढ. तुझ्या ते करायची शक्ती आहे आणि मी नेहमी तुझ्या सोबत आहे. समजलं? रेडी? ऍक्शन. ऍक्शन. Dancing is like dreaming with your soul. गौतम,
शांत राहा. मी शांत आहे. हाय, फर्स्ट टाइम आहे तुमचा? ह्यांचं पण फर्स्ट टाइम आहे. आमचं पण. हॅलो. हां आई बोल. लाडू? आत्ता का लाडू करायला घेतलेत तू? अगं पण हॅलो आई, हा लाडू केले? छान. कशाचे? अच्छा, ते जरा नरम करा, कडक असल्यामुळे. आई आम्ही क्लिनिकमध्ये आलो आहे, मी तुला नंतर करते. कळवते. हे गौरी पाणी पी. नको आहे मला. हे बघ काय लिहिलंय, सोनोग्राफी आधी भरपूर पाणी प्या. ते सोड. इथे बघ काय लिहिलंय. रोज सकाळी 7 वाजता उठायचंय. तुला जमणार आहे? हे सगळं असं असणार आहे का रे गौतम? लुक्स लाईक. झेपेल ना रे आपल्याला? हेच सांगत होतो ना. तेव्हा काय बोलली? अबॉर्ट करणं म्हणजे एका जीवाला संपवण्यासारखं आहे. मग आता तर 2-2 जीव आहे तुझ्यात. 2-2? हे जुळं असल्यामुळे माझं पोट खूप वाढणार नाही ना रे? म्हणजे मग मला चालता वगैरे येईल ना? बसायला त्रास नाही ना होणार? तू बोल ना काहीतरी. मी काय बोलू? तसं नाही रे, म्हणजे तुला तुझ्या पोटाचा त्रास नाही ना होत चालताना बसताना? तू तुझी समस्या सांगतेस की माझी खेचतेस? मी जेन्युइनली विचारते. मला पोट वगैरे नाही. हो? हे बघ. हे मस्त आहे, मी पण करू शकते माझ्या पोटाला. बघ अगं डोक्या पडलीस काय? गौरी प्रधान. हा, धावत पळत नाही यायचं. सॉरी. जुळत का तुम्हाला? आहेत म्हणजे होणार आहेत. बरं असतं, एका खेपेत 2 वेळ होऊन जातात. घरी गाडी आहे का? हो आहे ना. छान. रिक्षाने प्रवास करायचा बंद करा. हिमोग्लोबिन वाढलंय तुमचं. काय खाता? डोकं जाम खाते. हे असं मारा करायचं नाही. आणि त्या नखा खाणं बंद करा. आंबा पपई खाऊ नका. 1 मिनिट. पोपई ठीक आहे, पण आंबा एकदाच येतो ना वर्षातून. मला काय वर्षभर होत राहतात का? पिल्लांना गरम पडतं. ताई, मी आंबा खाऊ शकतो ना? तुम्ही खाऊ शकता हो सगळं. तुमचं काम झालंय आता. थँक्यू. कारला खाता का? ई काही कारला खा, गाजर खा. चला वजन करा. हे काय हीच जाणार नाही. सपाट चपल्या घाला. किती आहे? सांगते. 70. 61. अजून कसल्या सवय आहेत? झोपत्या कशा? गाढ. गाढ नाही हो. पाठीवर की कुशीवर? हा नाही, पोटावर. बंद करा. झोपणं? पोटावर झोपणं बंद करा. तर तुमचं पोट वाढत जाणार. तुम्ही पोटावर कसे झोपणार? तू कसं काय झोपतोस रे? ताई, नवऱ्याशी भांडू नका वगैरे असं काय लिहिलं का? ते तर कोणाशी भांडायचं नाहीये. ही तर कोणाशी भांडते. त्या दिवशी मी तुम्हाला काय सांगतो, मान प्रसन्न ठेवा. हे घ्या फाईल्स. औषधं गोळ्या लिहिल्या आहेत, वेळेवर घ्या. आणि हा, सीट बेल्ट घट्ट लावू नका. झालं? ताई, मला ना तुमच्याशी ह्या सगळ्या विषयावर एक दिवशी प्रदीर्घ चर्चा करायची. तर कधी सांगा. सो आत्ता तुम्ही जे बघितलं ते ॲक्ट्स बघितले, इथनं पुढं तुम्हाला दररोज बघायला चान्सेस राहतील. जसं मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं, थोडंसं धावपळीत हे बघावं लागेल ॲक्ट, आणि धावपळ तुम्हाला थोडं दिसेल. डान्सिंगचे कदाचित तुम्हाला फेब किंवा मार्चपासून बघायला मिळतील ते व्हिडिओज. फेबपर्यंत हे ॲक्टिंगचेच तुम्हाला असेच मोनोलॉग्स, काही ॲक्ट्स बघायला मिळतील. सो सपोर्ट करा. आणि जर आवडलं तर एवढाच ह्यांचा पार्ट स्किप हे करून कट करून क्रॉप करून शेअर केला तरी चालेल व्लॉगमधनं, पण सपोर्टिव्ह राहत ह्या स्टुडंटसाठी. कारण जर तुम्ही एक ॲस्पायरिंग ॲक्टर असाल किंवा ॲक्ट्रेस बनायचं असेल तुम्हाला, किंवा ॲक्टर बनायचं असेल, तर दिस विल हेल्प यू अ लॉट. की ह्या पद्धतीत तुमचे मोनोलॉग्स किंवा ऑडिशनची तयारी किंवा ॲक्टची तयारी झाली पाहिजे. सो आत्ता आपण थांबूयात. आता आम्ही लंच ब्रेकला चाललो आहे. त्याच्यानंतर बघूयात पुढं काय करायचं. मला एक व्लॉग एडिट करायचा आहे.
8:15 शार्प, SHARP शार्प 8:15 आणि मी व्लॉग एंड करतोय. याच्या आधी जसं तुम्ही आज दिवसभराचा व्लॉग बघितलाय, एन्जॉय केला असणार डेफिनेटली. आणि आता हा दरवाजा उघडून आत येतोय, हळूच बघणार. हां आणि आता मी ह्या नोटवर ब्लॉग एंड करणार आहे, कारण खूप थकलोय, कंटाळा आलाय. कारण आज सगळ्यात महत्त्वाचं काम आम्ही केलं, स्क्रिप्ट कंप्लीट. KSCFची स्क्रिप्ट कंप्लीट म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली फक्त आता ना असं झालं की ड्रेस रिहर्सलच राहिली, इथंपर्यंत कंप्लीट झालं सगळं. एम आय राईट? असंच सांगा. बराबर लौटली तो लौटली. तो हम लौटेंगे 2 तारीख को KSCF में. तब तक के लिए डेली व्लॉग्स आपको मिलते रहेंगे. फिलहाल तो इस व्लॉग को एंड करते हैं. अगर आपने व्लॉग यहाँ तक देख लिया, फॉर व्हाट्स रीजन प्लीज लाइक कर देना, नहीं तो सब्सक्राइब कर देना. मिलते हैं अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वाचिंग D&D with Piyush.